नमस्कार. इतिहास आपण पुस्तकात वाचतो, पण तो कधी आपल्या डोळ्यासमोर उभा राहिला तर? आज मी तुम्हाला एका छोट्याशा गल्लीत ना कुठला दरबार, ना सोने चांदी, फक्त एक जुनी झोपडी. आणि त्या झोपडीत राहतात बहादूरशाह जाफर यांच्या वंशातील लोक. होय, तोच बादशाह ज्याने 1857 मध्ये इंग्रजाविरुद्ध उभं राहून इतिहासात नाव कोरलं. त्या घरात राहणाऱ्या आता सुलतान बेगम राहतात. आम्हाला राजवाडा नको, फक्त जगण्यासाठी किमान आधार हवा. 40हून अधिक वर्षापासून एकाच ठिकाणी वास्तव. महिन्याला फक्त 6,000 पेन्शन. घरात साधीच सोय. मुलं नातवंड छोटी-मोठी काम करून जगतात. एक काळ असा होता, सोने चांदी, मोठमोठे महाल, सत्ता, प्रतिष्ठा, मान आणि आज एक छोटी खोली, संघर्ष आणि फक्त आठवणी. 1857चा उठाव झाला आणि त्यानंतर सर्व काही बदललं. राजघराणं उद्ध्वस्त झालं, वारसांना पळून पळून जावं लागलं, ओळख लपवून आयुष्य जगावं लागलं. पण मनाला भेटणारा प्रश्न, आजही देशात अनेक राजघराणे आहेत. ते सुखात जगत आहेत. पण ज्यांनी इंग्रजाविरुद्ध लढा दिला, त्यांच्या वंशजाची ही अवस्था का? अशी प्रश्न पडला आहे. सुलताना बेगम यांची एक साधी मागणी आहे. आम्हाला मोठं काहीही नको आहे. फक्त आम्हाला हक्क हवा आहे. शेवटी विचार वाटतोय, वेळ कोणाची कायम नसते. काल जो बादशाह होता, तो आज सामान्य माणूस बनू शकतो. आणि ही गोष्ट आपल्याला शिकवते. अहंकार नाही, कारण दिवस कोणालाही माफ करत नाही. जर ही स्टोरी तुम्हाला विचार करायला भाग पाडत असेल, तर व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.